हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्याला रोज प्रश्न करतो नाश्त्याला काय करायचं, जेवणासाठी काय करायचं, रोज भात वरण खिचडी चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो। तर आज आपण करणार आहे कांद्याची भाजणी टाकून थालीपीठ। एकदम पौष्टिक आहे, सगळ्या डाळ्या आणि हे वापरून केलेली भाजणी आहे ती, आणि त्याच्यात आपण कांदा आणि भरपूर कोथिंबीर टाकून हे थालीपीठ करणार आहे। चला बघूया याच्यासाठी लागणारे साहित्य। हे भाजणीचं पीठ घेतलंय मी, आणि कोथिंबीर आहे, हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वाटून घेतलंय, हळद आहे, भरपूर कांदा वापरायचा त्याच्यात, कांद्याचं थालीपीठ म्हटलं तर। आता आपण एक एक मिक्स करूया। याच्यात कांदा टाकूया पहिले, सगळा कांदा टाकायला। आता आपण कोथिंबीर टाकूया। कांदा भरपूर आणि कोथिंबीर भरपूर टाकली की ते थालीपीठला चव एकदम भन्नाट येते, त्यामुळे भरपूर कांदा आणि कोथिंबीरचा वापर करा। आणि हिरवी मिरची लसूण याचा आपण जो बारीक पेस्ट करून घेतली ती टाकूया, आणि थोडीशी हळद टाकूया। आपण याच्या चवीनुसार मीठ टाकूया, आणि हे छान मिक्स करून घेऊ। जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आणि जास्त सैल पण नाही भिजवायचं, म्हणजे आपल्याला थापता येईल असं भिजवायचं। त्याच्यात आपण आता थोडं पाणी मिक्स करूया। पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यातनं विसरून। बघा आता आपण असं हा सगळं भिजवलं आपण। थालीपीठचं पीठ एकदम पातळ पण नाही आणि एकदम सैल पण नाही, आपण थापून करणार आहे। तर बघा असं आपलं सैलसर असं असावं, म्हणजे एकदम थालीपीठ खुसखुशीत खमंग रुचकर असे होतात। आता आपण ते थालीपीठचा गोळा करून घेऊ। आपण थापून घेऊ, थोडंसं पाणी लावूया, आणि याला आपण छिद्री करूया, म्हणजे आतमधनं छान शिजतात। आता आपण ते खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। थोडंसं तेल लावलं आणि पाणी लावून घेतलं। आता आपण हे छानपैकी थापून घेऊया। आपण हे थापून घेऊया, असं पाणी लावून थापून घ्यायचं जरा। त्याला आता होल करूया। होल केल्याने काय होतं, त्याच्यात आतमधपर्यंत शिजतं, म्हणून होल करून घेऊया। आता आपण झाकण ठेवूया। छान बघा कोरडं झालंय। आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊया। साईडने पण आपण तेल सोडूया थोडं, आणि खरपूस सोनेरी रंग येईस्तोपर्यंत आपण भाजून घेऊया। आता आपण पलटून घेऊया। छान झालंय बघा आपलं खरपूस। आता दुसऱ्या साईडने पण आपण छान खरपूस भाजून घेऊया। आता दुसऱ्या साईडने सोनेरी रंग झाला की आपण प्लेटमध्ये सर्व करूया। छान भाजलं गेलंय, पण आता थोडं सोनेरी रंग आलं की प्लेटमध्ये सर्व करूया। कांद्याचे थालीपीठ भाजणी टाकून केलेले कांद्याचे आणि भरपूर कोथिंबीर टाकलेले थालीपीठ रेडी आहे। बघा एकदम छान होतात, खुसखुशीत होतात। तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने, आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। आणि बरं का, रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदित राहा।
असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.